लोकांचं प्रेम बघून लय भारी वाटतंय रे. अप्पे, हे सगळं तुला मिळायलाच पाहिजे. अगं काल तू जे काही केलेस ना, साधं काम नाही, लय डेअरिंगचं काम आहे ते. मला तर आठवून पण अंगावर काटा येतो माहिती का अजून. बघ की अर्जुन. दादा सोडा दादा, थांबा. मला अजून कळत नाहीये रे, एवढं धाडस एवढी ताकद माझ्याकडे आली कुठून? बाळाकडून. हा, मी आता आई होणार आहे ना, म्हणून असेल. पण अप्पे, खरंच सांगतो, आपलं बाळ तुझ्यासारखं पाहिजे, एकदम हिम्मतवान. ते आहेच, हिम्मतवान आणि डॅशी, अगदी तुझ्यासारखं. आणि जुगाडू पण का? ते जुगाडूचं माहित नाही, म्हणजे आता कळेल. आली की तुझी. बघ की. आता ऐक ना, तू खरंच तुझी डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात करणार आहेस? हो, माझं ठरलंय. आणि अर्जुन, आता मी दिलेला शब्द मागे नाही घेऊ शकत. कळतंय मला. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि सरकारी दवाखान्यात ना अगदी उत्तम सोय असेल अरे. आणि जर काही कमी असेल तर कलेक्टर मॅडमची डिलिव्हरी म्हणल्यानंतर सगळे बदलतील का नाही. आणि त्या सगळ्या गोष्टींचा फायदा ना बाकीच्या लोकांना होईल. वा बाळूबा, हा तुमच्या आईचा जुगाड आहे बरं का. आणि तू आहेस की माझ्यासोबत, मग मला कसलंच टेन्शन नाही बघ. तू तर विषयच सोड, तू उराव बशील त्यांच्या. अरे अप्पे, मला तुझ्यासाठी आणि बाळासाठी बेस्ट सुविधा पाहिजेत सगळ्या. हो, तिथे तू म्हणशील तसंच सगळं करूया आपण. संपला विषय. या ऐक ना, अजून एक आठवड्यानी ह्यावेळी बाळ आलेलं असेल ना ग? हो. बापरे. बापरे नाही बाबा. कसं असेल ना ग सगळं, म्हणजे आपण पहिल्यांदा बाळाला हातात घेऊ असं ते काय असेल ते? काय माहिती बाबा, अर्जुन सगळं ना जादूही असणार आहे बघ. मला तर झोप येणार नाही इथून पुढे. मी काय म्हणतेय, तुला आता जेवढं झोपायचंय तेवढं झोपून घे, कारण एकदा का बाळ आलं ना की तुझी आणि माझी दोघांची झोप उडणार आहे. उडू दे, जाऊ दे. मला ना अप्पे असं झालं ना की कधी एकदा बाळाला हातात घेतोय आणि छातीशी लावतोय, असं झालंय ग. फक्त एक आठवडा मला ना आपल्या बाळाला तू असं हातात घेतलेलं बघायचं. अर्जुन, आणि सगळ्यात पहिल्यांदा तूच घ्यायचा बाळाला हातात. मी तर रडीलच मला वाटते. का? अप्पे, एवढा आनंद बघ ना, माझी काय अवस्था होईल. तू आयुष्यभर जपून ठेवावा असा क्षण असणार आहे बघ. आयुष्य बदलणारा क्षण असेल. अप्पे, अप्पे, मी आपल्या बाळाला सगळ्यात आधी हातात घेणार. त्या दिवशी मी तुम्हाला दोघांना सोडून कुठं जाणार नाही. फक्त फक्त तुझ्या बरोबर आणि आपल्या बाळाबरोबर असणार. हा अर्जुन, बघ तू आता सगळं चांगलं, घरातली सगळी लोक पण चांगली वागतायत. आणि एकदा का बाळ आलं ना तर बघ सगळं अगदी पहिल्यासारखं भारी होईल. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. मी वासू गायतोंडे, सातारा जिल्ह्याचा कलेक्टर मॅडमचा पीए. अहो, ओळखतो मी तुम्हाला. बसा बसा. थँक्यू. तुम्हाला काय मागू? चहा, थंड, कॉफी? नाही नाही, थँक्यू व्हेरी मच. मी एका विशिष्ट कामासाठी इथे आलो आहे. योजनेसंदर्भात काही? नाही नाही, योजनेसंदर्भात नाहीये. मध्ये कलेक्टर मॅडम आल्या होत्या, त्या साळुंके डॉक्टरांशी काहीतरी बोलल्या, आलं माझ्या कानावर. मग त्यावर तुम्ही काय केलं? मी त्यांना सांगितलं, इथून पुढे जर तुमची पर्सनल प्रॅक्टिस चालू ठेवली तर काढून टाकेन म्हणून. हो, मला काहीच कल्पना नव्हती या संदर्भात. आणि एवढं मोठं हॉस्पिटल सांभाळायचे म्हणजे सोपी गोष्ट नाहीये ना. तेही बरोबरच आहे, पण अशा चुका करून कसं चालेल? नाही नाही, आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता कुठलाच डॉक्टर असं काही करायला धजावणार नाही. कलेक्टर मॅडम मुळेच हे लक्षात आले आमच्या. होपफुली असं होणार नाही. आणखीन एक गोष्ट आहे डॉक्टर, आणि तीही सिरियस आहे. काय झालं? लिंग निदान करून भ्रूण हत्या करणाऱ्या टोळीला मॅडमनी पकडलं, हे माहिती आहे ना तुम्हाला? तुम्हाला माहिती का तुम्ही कोणाचं अबॉर्शन करायला गेलाय? आणि कलेक्टर आहे ती. आत्ताच्या आत्ता तिथून निघा, नाहीतर आयुष्यभर खडी फोडत बसायला लागेल. हो ना, म्हणजे किती शॉकिंग आहे हे. आजकालही असं घडतं म्हणजे फार विचित्र गोष्ट आहे, नाही? गरोदर महिलांची माहिती तुमच्याच हॉस्पिटलमधून त्यांना मिळत होती. काय बोलताय तुम्ही हे? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. हो,
कारण ज्या महिलांनी या हॉस्पिटलमध्ये नोंदणी केली होती त्याच महिलांची भ्रूण हत्या झाल्या होत्या. हे हे तुम्हाला त्या टोळीतलं कोणी सांगितलं का? कोणी सांगितलं हे महत्वाचं नाहीये, पण हे थांबलं पाहिजे. पेशंटची माहिती हॉस्पिटलच्या बाहेर जाता कामा नाही कुठच्याही परिस्थितीत. अर्थात, नक्कीच. आणि ही मॅडमची ऑर्डर आहे. नाही नाही, मी आत्ताच मीटिंग बसवतो प्रत्येक डिपार्टमेंटची, आणि अशी चूक परत खपवून घेतली जाणार नाही हे खडसावून सांगेन त्यांना. बाहेरच्या कोणीतरी हे तुम्हाला सांगावं लागतंय हे फारच दुर्दैव आहे. तर ह्याचं काहीतरी करा तातडीने, कारण हे दुसऱ्यांदा होतंय. तुम्ही मॅडमला निरोप द्या की असं पुन्हा काही होणार नाही. त्याची गरज नाही. जेव्हा हे खरंच थांबेल तेव्हा मॅडमना हे कळेलच. वा, ठीक आहे. मग खरं तर पुन्हा येण्याची इच्छा नाही आहे माझी या कारणासाठी, पण नाही नाही, तुम्हाला पुन्हा यावं लागणार नाही. ओके डॉक्टर. एनिवेज, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. बाय. बंट्या, अरे तुझ्या बापानं आयुष्यात मला नथ बी घेतली नाही, साधी एवढी एवढी नाकातली नथ. आणि आता बघ ना, एवढी सगळी जमीन माझ्या नावावर आहे. खरंच आयुष्यात ना लई मोठी गोष्ट मला मिळाली बघ. आणि ही एकमेव वस्तू अशी आहे की कागदपत्री माझ्या नावावर आहे. खरंच याच्यावर ना दुसरं भारी काहीच वाटत नाही मला. आई, या आज गावात येऊन आपलं नशीब असं बदलल हे तुला स्वप्नात तरी वाटलं होतं का? नाही यार, कधीच वाटलं नव्हतं. पण कसलं भारी नाही. आणि ह्यो तर फक्त एक तुकडा आहे जमिनीचा. अजून आहे ना आपल्याला त्या सरकारचं लय काय काय लुटायचंय बघ. लुटू र, सगळं लुटू आपण. पण चल आधी ते नारळ घे, नारळ फोड, मस्त पैकी पूजा करू आणि पेढ बी खाऊ. पण आई खरंच म्हणजे मी एवढा शिकलो, शिकून नोकरीला लागलो, पैसे छापले, पण हे सगळं नाही जमलं बघ मला. तुला बरोबर जमलं हा? मग उगाच म्हणते वय, नावाचे हाय म्हणी, आज भल्या भल्यांना पाजल पाणी. चला आधी आपण नारळाचं पाणी पिऊ. हा चालतंय. ए बाबा, काय करतोय तू? काय करतोय म्हणजे? अरे पूजा चालली आमच्या जमिनीची, दिसत नाही वय? ए, दात काढायला काय आलं तुला? काय सरकारनं जमीन तुमच्या पण नावावर केली काय? तुमच्या पण म्हणजे सरकारनं ही जमीन आजवर 7 जणांच्या नावावर केली आणि तुम्ही 8वे. ए यार उगा काहीतरी बोलू नको. हे सगळे कागदपत्र आहे आमच्याकडे. चला निघा गुमान. पाहिजे तर नारळ ठेवा, रात्री रस्त्याला वापरतो आम्ही. ए नाही 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 नाही, ही जमीन माझी आहे आणि मी हितनं हलणार नाही, सांगून ठेवते. बऱ्या बोलान सांगतोय जा म्हणून, काय उपयोग नाही. ए मी कोर्टात जाईन ना. कुठे जायचंय तिकडे जा, फक्त इकडून निघा. दम जरा, तुला दाखवते ही मनी काय कुठं निघायला सांगतो रे आम्हाला. आमदार तुझ्याकडे बघतेच मी आता. ए काही ऍडमिट लागलंय का तुला? काय डोक्या बिका पडली काय? आता तर हलणारच नाही, हितनं काय करायचंय ते कर. थांब तुला धावतो आता. ए पक्या, ए सध्या यार जरा इकडं. सरकारनं परत घोळ घालून ठेवलाय बघा. हे बघा, त्या 7 बाऱ्यावर आधीच 7 नाव आहेत. जमीन वादात आहे, त्यानं तुम्हाला चुना लावलाय. पैसे दिलं असलं तर जाऊन तुमचे तुम्ही पैसे परत घ्या, पण इथं काय होणार नाही एवढं नक्की. ए आई उठ, जाऊ दे. चल, त्या सरकारने ना परत चुना लावला आपल्याला. चल. अरे नाही म्हणत्या, तू काय खोडा बिळा झालास का? नाही, ही जमीन आपली आहे, आपण नाही हलायचं इथनं. ए काढा रे ह्यांना बाहेर. ए माग व्हा, माझे आमदार माझा दोस्त आहे, सांगून ठेवतो. वा माग, चला चला माग. ए काढा रे बाहेर ह्यांना. ए मुडद्यानो, मागा वा. वा मागा, अजाबात ही माझी जमीन आहे, सांगून ठेवते. माझी जमीन आहे ना, मागा वा, मागा वा. तू तशी ऐकणार नाही. थांब. ए येऊ दे रे. ए आई, अगं उठ उठ, चल लव. नाही म्हणत्या, मी नाही हलणार इथनं. अगं या अंगावर घालून उठ तू.
इथं दिसला असा गायब करीन, परत कोणाला सापडणार नाही. अगं आई 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 हळू, 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 हळू. ए मुडद्या, मला का नाही हात दिला तू? अगं मग तुला उठ म्हणलं होतं ना, कशाला तिथं बसून राहिली? चला आता इथनं निघू. नाही नाही बंट्या, ती जमीन आपली आहे, ते सगळं आपलं आहे. आई ते लोक म्हणतात ते बरोबर आहे, यांना शिव्या घालून काय उपयोग नाही. त्या सरकारने गंडवले आपल्याला, त्यांनी माती खाल्ली. या हंबीड्याच्या तर ना असं वाटतं जाऊन त्याच्या ना नरडीचा घोट घ्यावा. नाही बंट्या, बस आता बस. ते सगळं करू आपण, पहिले हितनं चल. चल. नाही बंट्या, मला लई म्हणजे लई राग आलाय बघ. अरे ती जमीन नावावर केली ना, तेव्हा वाटलं होतं तो सरकार सुधारला असल, आपल्याशी चांगलं वागल. पण नाही, त्यानं मला फसवलंय, त्यानं ह्या मणीला फसवलंय. त्यामुळं आता त्याचं भांड फोडायची वेळ आली. आता आता हा आता तो सरकार संपला बंट्या. पण ना आत्ताच्या आत्ता जायचं आणि त्या अर्जाला सांगायचं की त्याच्या आईला या सरकारनेच मारलंय म्हणून. सांगू आपण, पहिले तू शांत हो जरा. नाही नाही बंट्या, मी अजिबात शांत बसणार नाही. जोवर त्या घराचं तुटून तुकडं तुकडं होत नाही ना, तवर मी शांत बसणार नाही. चल आत्ताच्या आत्ता जाऊ आणि त्या अर्जाला सांगू. ठीक आहे, चल. चल. सरकार, तुझ्या त्या सरकार निवास मध्ये ना बघ आता मी कशी आग लावते. ती आग, त्या घरात कुणीच सुखी राहणार नाही, कुणी म्हणजे कुणीच नाही. अप्पे, विश्रांती घेतलीस का? हो, आता आतमध्ये पडलेच होते जरा. वय बाई, आता बस कर हा. आता जास्त दगदग करून घेऊ नकोस. नाही नाही, आता कशाला काय, आठवड्यावर डिलिव्हरी आली की तिची. अरे वय की, म्हणूनच म्हणलं मी. हो, मी आता आरामच करणार आहे की. आपण सगळ्यांनी एक प्रार्थना करूया की परत असं काही घडायला नको. अर्जा, ही तुमच्या मुलं कधी कुठल्या पेपरात येणार आहे छापून? आव कदम, ते ऑनलाईन येणार आहे सगळं. म्हणजे पेपरात छापून येणार नाही होय? विनय काका, गेला तो जमाना आता. नाही नाही, पेपर मध्ये पण येतील बाबा. हा, ती बरं पडतं रे वाचायला. किंवा ऑनलाईन काय कळत नाही आपल्याला. आव कदम, मी सांगतो की तुम्हाला, कशाला टेन्शन घेताय, दाखवतो सगळं तुम्हाला. मावशी कुठे गेला होता आणि अवतार कसा गेलाय? आज त्यांना थांबू वाटलं नाही इकडे, म्हणून गावभर फिरत बसले असतील. नाही नाही, असं काय नाही. ह्या सरकारांचं एक काम होतं ना, ते करायला गेले होते. काय हो सरकार, सांगितलं नाही होय तुम्ही? माझं कसलं काम? आता गो बाया, विसरले होय. दमा, नंतर सांगते आम्ही. आप्पी अर्जुनचं कौतुक बघवत नसेल ना तिला, म्हणून कारण सांगते ती. नाही 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 नाही, असं काय नाही. उलट मला तर वाटतं आज आप्पी आणि अर्जुनसाठी मस्त पैकी रात्री चांगला बेत केला पाहिजे, जेवणाचा काहीतरी. सूर्य काय आज पश्चिमेला उगवला होता का काय? हे असं असतं तुमचं. जरा मी काय करायचं म्हणलं तर तुम्हाला पटत नाही, आणि मग माता माझ्या नावाने बोंबा. काय मावशी, अचानक हृदय परिवर्तन डायरेक्ट? मावशी, दुसरं काय करायचं डोक्यात नाही ना तुमच्या? अरे तसं काय नाही बाबा. हे बघ, आता सगळ्यांनी तुमचं कौतिक केलं का नाही, मग मी बी करते जरा कौतिक तुमचं. हा, उलट मला तर वाटतंय आज बापू, सुषमा, दिप्या त्यांना बी जेवायला बोलवा. मस्त पैकी एकत्र आपण जेवण करू. हा बर. आणि तवा आप्पी बद्दल आणि अर्जाबद्दल काय वाटतंय ना, ते मी तुमच्या सगळ्यांना सांगते. काय वाटतं ते म्हणजे? आता सांगितलं ना मी, नंतर सांगते म्हणून. आप्पे, खरंच वाटतंय करूया की बेत आज. हा, तू बापूंना पण बोलवून घे फोन करून. चालतंय, बोलवते मी. मी आवरून येते हा जरा. आणि आज मी स्वयंपाकाला मदत करणार आहे बरं का तुम्हाला. मावशी, खरंच? नक्की काय झालंय तुम्हाला? अगं काय नाही, खरंच काय नाही.
याच्यावर नजर ठेवली पाहिजे बरं का. तू काळजी नको करूस, आम्ही आहे की. ह्या मनीच्या मनात काय चाललंय नक्की? कुठं जाऊन आली? मी आहे बाहेर. बोला तांबे. असं बोलताय जणू काही तुम्हाला माहितच नाही. नाही असं काही नाहीये. ते अहो आता तरी थांबवा हे धंदे. किती जण विकणार आहे जमीन? हे बघा तसं नाही ते. तसं नाही काही तसं नाही. ते मायाला एक दोघं बी आलते इथं, डायरेक्ट हाकलून दिलं इथनं. अहो त्या म्हातारीची तर उचल बांगडी केली, उठतच नव्हते. बरं केलं. अहो पण मुळातच तुम्ही ती जमीन त्या म्हातारीला इकलीच कशाला? अहो काय सांगायचं तुम्हाला, ती वेगळंच लपड आहे. तुमची लफडे आमच्या गळ्यात टाकू नका. तुमचं तुम्ही निस्तारा किती आहे? हे बघा तुम्हाला ते आता परत त्रासच देणार नाही. नाही ते मी बघतोच. आता या जमिनीवर कोणालाच पाय ठेवून देणार नाही मी. डायरेक्ट तंगडच मोडून हातात देणार बघा. आणि तुम्ही इथनं पुढं आता कोणाला पाठवू नका. अहो असलं काय होणार नाही. मी सगळी काळजी घेतो. 100% खात्री देतो तुम्हाला. माझ्याकडनं कसला बी त्रास होणार नाही. बर ठीक आहे ठीक आहे, ठेवा फोन. आता ही म्हणे तिकडे गेली ती म्हणजे लई चिडली असणार. आज रात्री तर नक्कीच काहीतरी. आप्पीच्या भाषणाचा व्हिडिओ लय व्हायरल झालाय जोरात. अरे वा, अरे व्हायलाच पाहिजे की, सगळ्या लोकांना कळायला पाहिजे ना. खरंच भारी झालंय ते. तुझ्या पिऊ आलात का? या या या. काय ग पिऊ ताई, इंटरव्ह्यू कसा झाला? अगं इंटरव्ह्यू चांगला झाला, पण त्यांच्याकडे ना काम खूप आहे आणि ते पेमेंट कमी देणार म्हणतात. अरे मग राहू दे. हा तेच सांगितलं मी त्यांना. आणि तुला सांगू का, त्यांना जेव्हा कळालं ना की तू माझी जाऊ आहेस, त्यांचा माझ्याशी बोलायचा रोखच बदलला. मग आता आपली आप्पी हिरो आहे. खरंच आप्या अगो, सगळ्याच्या तोंडात फक्त तुझंच नाव आहे म्हणून तर आपण बेत करायचा आहे ना. काय म्हणे, तू खरंच बेत करणार आहेस होय? मला वाटलं नुसतंच म्हणतीस. नाही नाही असं कसं, खरंच करणार आहे मी. पण नेमकं काय करावं ना ते सुचत नाही. मावशी तुम्ही म्हटला यातच आलं सगळं. काय बी करा. असं कसं? त्या करतात की, माझ्या बाळाचं करतात, माझं करतात. मला वाटतंय आज आपण ना अर्जुनच्या आवडीचं काहीतरी बनवूयात. अहो मावशी, माझ्यासाठी एवढं? नाही रे, कसं आहे आता तुमचं कौतुक करायला इथं घरात सगळी आहेत, पण फक्त तुझी आई नाही ना, म्हणून मला वाटलं तसं. हो मावशी, आईचं नाव तुम्ही घ्यायचं ना. अरे नाही नाही नाही, खरंच लय चांगला हेतू आहे माझा. खरंच आहे अर्जा, आज तुझी आई असती ना तर तिला आबाळ ठेंगणं झालं असतं बघ. मला सांग बरं बाळा, तुला नेमकं तुझ्या आईच्या हातचं काय काय आवडायचं ते? ते करणार तुम्ही. आईच्या हातचं जेवण बनवणं तुमचा घास नाही मावशी. नाहीच रे, माझं सोड. पण एका आईच्या हातची चव दुसऱ्या कुठल्याच बाईच्या हाताला येत नसती. तरी पण तिच्या आठवणीत तुझ्या आवडीचं काहीतरी बनवूयात की आपण. मने सांगते ते चांगलं आहे. वर्षाच्या हातचं वांग्याचं भरीत आणि भाकरी अर्जुनला लई आवडायची. आणि आळूच्या वाड्या त्या पण करा. अर्जुन, आई आळू वड्या करायच्या म्हणून तुला हो आप्पे, सगळ्यात पहिल्यांदा तू पण आळूवडेच दिले होतेस काय, आठवत? अरे मला आधी का नाही सांगितलं तू? सगळ्याच गोष्टी बोलून थोडी दाखवायच्या असतात आप्पे. ठरलं तर मग चला आता भाकरी, वांग्याचं भरीत आणि आळूच्या वड्या करायच्या आपण. मावशी, तूच करशील ना सगळं? हा मग आता तुम्ही लय म्हणत असताना मावशी तुम्ही करत नाही करत नाही, मग आता करूनच दाखवते की. ठीक आहे मावशी, करा तुम्ही. पण मला जरा कोणतरी मदत करेल का? हा नाही, कसं आहे आता एवढ्या 12-13 जणांचा स्वयंपाक एकटीने करायचा म्हणल्यावर जरा वेळ लागेल ना, म्हणून. मला बाळाचं बघायचंय ना, झोपलेला उठलं जातं तो. मावशी मी आहे की, मी तुम्हाला करते मदत. हा आणि मी पण आहे. पिऊ, तू दमलीस ना? सुजय आता सेलिब्रेशन करायचं ठरतंय ना. पिऊ ताई, तुझा फ्रेश होऊन ये.
जा जा जा. हा. नेहमी टोकाचं का वागतो सुजा? आई तुम्ही नका काळजी करू, मी बोलते त्याच्याशी. मी आलेच. चला मावशी, हा लागूया तयारीला. चला 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 चल